झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पी चिदंबरम यांनी सादर केलेल्या बजेटवर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटतात। सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच बजेट मांडण्यात आल्यानं ते समाधानकारक असल्याचं टीजेएसबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उत्तेकर यांनी म्हटलंय। तर हा फुसका बजेट असून ना कौतुक ना टीका करू शकत असल्याचं ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीएन वझे यांनी म्हटलंय। सामान्य माणसाला असं वाटेल की मला याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये किंवा इतर सवलतीमध्ये काही मिळालेलं नाहीये, पण आपण भविष्याचा वेध घेऊन या बजेटकडे जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये जे काही चांगलं घडू शकेल त्यातनं मग सामान्य माणसाला पुढच्या वर्षामध्ये खूप चांगलं वातावरण मिळण्याची शक्यता आहे। तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं लाभ सगळे, तर ही संकल्पना काही याच्यातून साध्य होईल असं दिसत नाही। कारण ती केव्हा साध्य होईल जर रोजगार वाढेल। आता त्यांनी उद्योगांना जे दिलेलं आहे प्रोत्साहन ते 100 कोटी रुपयाहून अधिक जो यंत्रसामुग्री किंवा प्लांट अँड मशिनरीमध्ये जे गुंतवणूक करतील त्यांना काही कर सवलत दिलेली आहे। पण जे लघु उद्योजक आहेत किंवा जे मध्यम उद्योजक आहेत त्यांच्यासाठी असं नेमकं काहीच केलेलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।